आपण बघताय एबीपी माझा आणि एक अपडेट येते भाजप संदर्भातली। अगदी थोड्या वेळामध्ये सागर बंगल्यावर भाजपची एक महत्त्वाची बैठक होती आहे। राज्यसभेची निवडणूक आणि चौथ्या जागेकरता भाजपची खलबतं पाहायला मिळत आहे। महायुती राज्यसभेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 6 जागा लढण्याची शक्यता आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही कोर कमिटीची बैठक होती आणि या बैठकीकरता चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार हे सागर बंगल्यावर दाखल झालेत आणि थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होतीये। अल्पेश खरकरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अल्पेश, बैठकीबद्दल काय अपडेट्स आहेत? काय नेमकी खलबतं रणनीती असू शकते बैठकीमध्ये? राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सागर बंगल्यावर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडते। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी शेजारीच असलेल्या मेघदूत या निवासस्थानी आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडते। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही खलबत्त सुरू झालेली आहे। राज्यसभेची चौथी जागा लढवण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण बैठक आहे। आता आपण पाहिलं तर राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे आणि आपण पाहिलं तर 3च दिवस आता शिल्लक आहेत। यामध्ये महायुतीच्या राज्यसभेच्या निवडणुकीत सर्वच 6च्या 6 जागा लढवण्याची शक्यता आहे। त्यामुळेच भाजपकडून 4 जागांची चाचपणी करण्यासाठी आता ही महत्त्वपूर्ण बैठक सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या निवासस्थानी पार पडते। आतापर्यंत या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, चंद्रकांत दादा पाटील हे या बैठकीला उपस्थित झालेले आहेत। आता काहीच वेळात या बैठकीला सुरुवात होईल आणि खरंच आता भाजप या 4 जागा लढवतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अश्विन, अल्पेश, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।